सकाळच्या पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। सुरुवातीला एक मोठी बातमी। संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज बीड न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम या सुनावणीला उपस्थित राहणार आहेत। सुनावणीला जाण्यापूर्वी धनंजय देशमुख हे उज्ज्वल निकम यांची सकाळी 10 वाजता भेट घेणार आहेत। उज्ज्वल निकम हे बीड जिल्हा न्यायालयामध्ये सुनावणीसाठी पहिल्यांदाच उभे राहणार आहेत। 11:30 ते 12च्या दरम्यान सुनावणीला सुरुवात होईल। सर्व आरोपींना न्यायालयात व्हीसीद्वारे हजर केले जाईल की प्रत्यक्ष आणणार याची उत्सुकता आहे। दोषारोप पत्रामधील माहिती मागच्या वेळेस आरोपीच्या वकिलांनी मागितली होती ती देखील दिली जाईल। बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात। सुरुवात करू। राष्ट्रवादीच्या आमदार आणि मंत्र्यांची देवगिरीवर अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली। या बैठकीला छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे गैरहजर होते, त्यामुळे पुन्हा एकदा नाराजीच्या चर्चा रंगू लागल्या। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 12 एप्रिलला रायगड दौऱ्यावर असणार आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त रायगडावर जाऊन अमित शहा शिवरायांना अभिवादन करणार आहेत। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित राहतील। अलीकडचे पुढारी पाया पडायच्या लायकीचे राहिलेले नाहीत, त्यामुळे पाया पडायच्या नादी लागू नका असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं। फडणवीसांनी नाव घेतलं तेव्हा आश्चर्य वाटलं, गोरे प्रकरणाशी आपला काहीही संबंध नाही असं म्हणत सुप्रिया सुळेंनी फडणवीसांनी केलेले आरोप फेटाळून लावलेत। फडणवीस यांनी मला नेता बनवल्याबद्दल मी त्यांचे आभार मानते असंही सुप्रिया सुळे म्हटल्यात। त्यांनी माझं नाव घेतलं, मी माझा फोन तपासासाठी द्यायला तयार आहे असं सुळे म्हणाले। जयकुमार गोरे प्रकरणातील महिलेला न्याय मिळावा यासाठी 1 ते 2 कॉल आले गेले असतील असं रोहित पवार यांनी असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे आरोप फेटाळून लावलेत। तर पॉवरफुल मंत्र्यांविरोधातील पुराव्यांचा तपास कधी करणार असा सवाल देखील रोहित पवार यांनी उपस्थित केला। संसदेमध्ये 1 एप्रिल रोजी वक्फ सुधारणा विधेयक मांडलं जाण्याची शक्यता आहे। केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रालयाच्या वतीनं हे विधेयक संसदेच्या पटलावर ठेवण्यात येणार आहे। एक राष्ट्र एक निवडणूक विधेयकावरील अहवाल सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्याबाबत आज लोकसभेत प्रस्ताव खरं तर कालच मांडण्यात आला आणि यावेळी लोकसभेनं एकमतानं संयुक्त संसदीय समितीचा कार्यकाळ पावसाळी अधिवेशन 2025च्या शेवटच्या आठवड्याच्या पहिल्या दिवसापर्यंत वाढवण्यास मान्यता दिली। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अण्णा बनसोडेंची विधानसभा उपाध्यक्षपदी निवड झाली आहे। पिंपरी चिंचवड शहराला 25 वर्षांनंतर मंत्रिपद दर्जा असणाऱ्या या पदावर संधी मिळाल्यानं पवार गटामध्ये चैतन्याचं वातावरण आहे। कायद्यानं हुक्क्यावर बंदी घालण्यात आली आहे, मात्र त्यानंतरही कोणी हॉटेलमध्ये अशा प्रकारे हुक्का पार्लर चालवत असल्यास संबंधितांचे हॉटेलचे परवाने रद्द करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। भारतीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारीमध्ये येणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले संवर्धन आणि देखभाल आणि दुरुस्तीसाठी राज्याच्या पुरातत्व विभागाकडे देण्यात यावेत अशी विनंती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे। राज्यात ऑनलाईन गेमिंग विषयी वेगवेगळे नियम आहेत, त्यामध्ये एकच धोरण आणि कठोर कायदे आवश्यक असून त्यासाठी कार्यवाही सुरू असल्याची माहिती गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली आहे। कोचिंग क्लासेसचे नियमन करणारे विधेयक पावसाळी अधिवेशनात मांडण्यात येईल अशी माहिती राज्य सरकारनं उच्च न्यायालयात दिली आहे। कोचिंग क्लासेस कोणत्याही नियामक यंत्रणेशिवाय चालवले जातात, त्यासाठी कठोर कायदा केला जाणार आहे। राज्यातील दप्तर दिरंगाई आणि भ्रष्टाचार रोखण्यासाठी सरकारच्या अनेक योजना नागरिकांना आता व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। त्यासाठी मेटा कंपनीबरोबर करार करण्यात आला असून नागरिकांना सरकारी सेवांचं शुल्क देखील व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून भरता येईल अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी गृह विभागाच्या कारभारावर टीका केली आहे। राज्यात रोज 22 अत्याचार आणि 45 विनयभंगांच्या घटना घडत आहेत। आरोपींवर कारवाई होत नसल्यामुळे गुन्हेगारांवर पोलिसांचा धाक राहिला नाहीये असा आरोप अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना दानवे यांनी केला। दावोसमध्ये सामंजस्य करार केलेल्या 17 प्रकल्पांना अतिरिक्त विशेष प्रोत्साहन तर 2 अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली। या प्रकल्पांच्या माध्यमातून राज्यात 3,92,000 कोटी रुपयांची नवीन गुंतवणूक येणार असून 1 लाख रोजगार निर्मिती होणार आहे।
धान उत्पादक शेतकऱ्यांना यावर्षी 2 हेक्टरपर्यंत प्रति हेक्टर 20,000 रुपये अनुदान देण्यात येईल. तसंच सौर पंप योजनेमध्ये पाणी पातळी खाली गेलेल्या भागात 10 HPचे कृषी पंप बसवण्यासाठी मान्यता देत असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी विधानसभेत जाहीर केलं. 50,000 रुपयांपर्यंतच्या छोट्या कर्जावर बँकांनी जास्तीचं शुल्क आकारू नये असे आदेश भारतीय रिझर्व्ह बँकेनं व्यावसायिक बँकांना दिलेत. छोट्या कर्जदारांना अनावश्यक ओझ्यापासून वाचवण्याच्या उद्देशानं हे आदेश देण्यात आले. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराबाबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भूमिका मांडली आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे कुणालाही वैयक्तिक लक्ष्य करण्यासाठी असू शकत नाही असं योगी म्हटलं. दिल्लीकरांना लवकरच अस्सल, देवगड आणि रत्नागिरी हापूस आंब्याची चव चाखायला मिळणार आहे. दिल्लीमध्ये सुरू होणाऱ्या आंबा महोत्सवाच्या उद्घाटनाला उपस्थित राहण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मान्यता दिली आहे. ही संकल्पना मोदींना आवडल्यामुळे त्यांनी या महोत्सवाला येण्याची तयारी दर्शवली. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यानं चालू गाळप हंगामातील ऊसासाठी प्रतिटन 3,173 रुपये FRP देण्याचा निर्णय घेतलाय. आतापर्यंत 2,800 रुपये सभासदांच्या खात्यावर वर्ग केलेत आणि उर्वरित 373 रुपये 31 मार्चपूर्वी सर्व रक्कम सभासदांच्या खात्यांवर वर्ग करण्यात येणार आहे. कोल्हापुरात वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची तारांबळ उडाली. गडहिंग्लजमध्ये मुसळधार पाऊस झाला आणि यामुळे रस्त्यांवर पाणी साचलं असून याचा वाहतुकीवर परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं. बारामतीतल्या सातव चौकात एका कारनं पेट घेतला. सुदैवानं यात जीवितहानी झाली नाही. मात्र या आगीत कारचं मोठं नुकसान झालं. शेतमोजणीचा वाद बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असल्यानं संतापलेल्या शेतकऱ्याविरुद्ध महागाव तहसीलदारांनी पोलिसात तक्रार दिली आणि या घटनेनं शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली असून तहसीलदारांवर कारवाईची मागणी केली जाते. राज्य सरकारनं पुन्हा एकदा IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश काढलेला आहे. यामध्ये सांगली, पालघर, चंद्रपूर येथील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. सांगलीतील शुभम गुप्ता महानगरपालिका आयुक्त सांगली यांची विदर्भ वैधानिक विकास मंडळ आणि नागपूर इथे सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना आता UPI-द्वारे PF दाव्याची प्रक्रिया वेगवान करणार आहे. UPI मे महिन्याच्या अखेरीस EPFO प्रणालीमध्ये जोडलं जाईल. याचा फायदा 7 कोटी EPF सदस्यांना होईल. त्यांना त्यांचे पैसे PF खात्यात त्वरित हस्तांतरित करता येतील असं सांगितलं जातंय. आता एक सविस्तर बातमी पाहूया. दूध आणि तत्सम अन्नपदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी आता राज्य सरकार कठोर पावलं उचलणार आहे. त्यामुळे अशी भेसळ करणाऱ्यांवर मकोका अंतर्गत कडक कारवाई करण्यासाठी सध्याच्या कायद्यात आवश्यक त्या सुधारणा करण्यात येतील असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. त्यासंबंधीचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करावा असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. अॅनालॉग चीज हा पदार्थ राज्यात अनेक ठिकाणी अॅनालॉग पनीर या नावानं विक्री होत असल्याबाबतच्या प्रश्नावर त्यांनी हे उत्तर दिलं. अॅनालॉग चीज असल्यास त्यासंबंधीची माहिती दुकानात दर्शनी भागात लावण्यासंदर्भात सूचना द्याव्यात असेही निर्देश अजित पवार यांनी दिलेत. दूध भेसळ प्रकरणातील आरोपी कुणीही कोणत्याही पक्षाचे आणि कितीही मोठे असतील तरी त्यांच्यावर कठोर कारवाई करा असे निर्देश त्यांनी दिले. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची 37,000 क्विंटल इतकी आवक झाली आहे. तर छत्रपती संभाजीनगर बाजारात 895 क्विंटल आवक झालेली आहे. कांद्याची आवक वाढल्यानं शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. राज्यातील बाजार समितीमध्ये गव्हाची आवक 29 क्विंटल 871 इतकी आवक झाली आहे. त्याला सर्वसाधारण दर हा 2,793 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. बाजारात अर्जुन, बन्सी, हायब्रिड, लोकल आणि शरबती या जातीच्या गव्हाची आवक मोठ्या प्रमाणात झाली. बाजारात आजही मोठ्या प्रमाणात तुरीची आवक वाढली आहे. तुरीला समाधानकारक भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांमध्ये देखील आनंदाचं वातावरण आहे. राज्यातील पुढील हंगामात ऊस लागवड क्षेत्रात मोठी वाढ होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. राज्यात यंदा सरासरीपेक्षा अधिक ऊस क्षेत्र असून पुढील साखर हंगाम चांगला राहणार असल्याचा अंदाज कृषी विभागानं दिलाय. राज्यातील बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक 22,843 क्विंटल झालेली आहे. त्याला सर्वसाधारण दर हा 5,473 रुपये प्रति क्विंटल मिळाला. बाजारात बोल्ड, चाफा, हायब्रिड, गरडा, काबुली, काट्या, लाल, लोकल आणि पिवळ्या या जातीच्या हरभऱ्याची आवक झाली.
सध्या सुरू असलेली रस्त्यांची कामं पूर्ण करण्यासाठी मुंबई महानगरपालिका प्रशासनानं कंत्राटदारांना 31 मेची अंतिम मुदत दिली होती आणि तोपर्यंत येत्या 70 दिवसात ही कामं पूर्ण करा, त्यासाठी नियोजन करा, असे आदेश पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी मुंबई महापालिकेच्या रस्ते विभागाला दिले. वेगवेगळ्या अडचणी सापडलेल्या सामान्य लोकांनी डायल 112 या हेल्पलाईन क्रमांकावर मदतीसाठी कॉल केला. 2024 या वर्षात 17,25,000 लोकांनी कॉल केल्याची नोंद झाली आहे. मीरा भाईंदरमध्ये अवघ्या 2.5 मिनिटात पोलिसांनी मदत केली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाशी संबंधित प्रमुख ठिकाणांना आणि बौद्ध समुदायाशी संबंधित ठिकाणांना भेटी देण्यासाठी भारतभर रेल्वे प्रवास करता येणार आहे. IRCTCद्वारे मुंबई, पुणे, नागपूर, महू येथे भारत गौरव टुरिस्ट ट्रेन ही विशेष रेल्वे गाडी चालवण्यात येईल. मध्य रेल्वेवर कल्याण आणि बदलापूर दरम्यानच्या विद्यमान रोड ओव्हरब्रिजच्या गर्डर्स डिलॉन्चिंग करण्यासाठी शनिवारी मध्यरात्री विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. शनिवारी मध्यरात्री 1:30 ते रविवारी पहाटे 4:30 वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल. 2019च्या आधीच्या नोंदणीकृत असलेल्या 1.75 कोटी वाहनांना HSRP बसवणं बंधनकारक आहे आणि त्यासाठी आता 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत 3 वर्ष LLB आणि 5 वर्ष LLB अभ्यासक्रमाच्या CET प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळालाय. या परीक्षेसाठी पुन्हा मुदतवाढ देण्यात आली असून विद्यार्थी 27 मार्चपर्यंत अर्ज करू शकतात. उष्णतेच्या लाटांमुळे 1ली ते 9वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सकाळच्या सत्रात घ्याव्यात, अशा सूचना शालेय शिक्षण विभागाला आपत्ती व्यवस्थापन विभागानं दिल्यात. 8 ते 25 एप्रिल या काळात परीक्षा घेण्याचे आदेश देण्यात आले. POP पासून बनवलेल्या मूर्तीचा वापर आणि विसर्जन करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. याबाबत CPCB मार्गदर्शक तत्वांना गणेश मूर्तिकारांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. नवी मुंबई विमानतळ प्रकल्प कामासाठी करण्यात आलेल्या गौण खनिज उत्खनन भरावाच्या अनुषंगानं भरलेली रॉयल्टीचे 21 कोटी सिडकोला परत करण्याचे निर्देश महसूल विभागानं रायगड जिल्हाधिकाऱ्यांना दिलेत. सिडकोच्या माध्यमातून विमानतळ प्रकल्पाचं काम केलं जातं. JNPA मुंबईतील मालेट बंदात भाड्यानं घेतलेल्या 3.16 एकर क्षेत्रावर 1,000 कोटी रुपये खर्च करून कॉर्पोरेट कार्यालयासाठी 20 मजल्यांची इमारत उभारण्यात येणार आहे, याची घोषणा अध्यक्षांनी केली. पैशांची अफरातफर केल्यानं सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासक पदावरून हटवण्यात आलेल्या मोहन निंबाळकर यांची पुन्हा प्रशासकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यावर उच्च न्यायालयानं तीव्र नाराजी व्यक्त करत सरकारच्या आदेशाला स्थगिती दिली आहे. राज्यात बांधकाम व्यवसायासाठी 600 रुपये ब्रास रेती मिळेल, अशी घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 1.5 वर्षापूर्वी केली होती. मात्र ती अद्याप उपलब्ध न झाल्यानं व्यावसायिकांना गुजरात, नंदुरबार येथून 4,000पासून पुढे रेती मिळते. रेती मिळत नसल्यानं त्या ठिकाणाहून ती आणून बांधकाम पुढे न्यावं लागतं. रेडी रेकनरच्या दरात 1 एप्रिलपासून 10% दरवाढ होत असल्यानं खरेदी विक्री व्यवहारासाठी दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये गर्दी होते. त्यातच मार्च अखेरीस 3 दिवस सुट्ट्या आहेत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी राज्यातील दुय्यम निबंधक कार्यालय 29, 30 आणि 31 मार्च रोजी सुरू राहतील, तसे आदेश नोंदणी महानिरीक्षकांनी सोमवारी दिले. भारतात इलेक्ट्रिक वाहनांच्या खपासोबत विमा घेणाऱ्यांची संख्या देखील वेगानं वाढते. गेल्या 3 वर्षात ईव्हीसाठी विमा पॉलिसीची मागणी तब्बल 16 पटींनी वाढली आहे. ईव्ही कारसाठी विमा पॉलिसीचा हिस्सा मार्च 2025 पर्यंत 8.2% वाढलाय, म्हणजेच 3 वर्षात हा वाटा झपाट्यानं वाढलाय. एक सविस्तर बातमी पाहूयात. अलीकडचे पुढारी पाया पडायच्या लायकीचे राहिले नाहीत, त्यामुळे त्यांच्या पाया पडायच्या नादात पडू नका, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टीका केली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवा दलाचे माजी अध्यक्ष चंद्रकांत दायमा यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सेवा दलाच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी अजित पवार बोलत होते. राजकीय नेत्यांबद्दलची जनतेमध्ये असलेली अनास्था अजित पवारांच्या तोंडी पाहायला मिळाली. काम करताना चुकीचं वक्तव्य तुमच्या तोंडून बाहेर पडता कामा नये, असा सल्ला देखील अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांना दिला. अलीकडे एक पद्धत निघाली, उगीच काही झालं तरी कुणाही पुढाऱ्याच्या पाया पडायच्या भानगडीत पडून का आपल्या आईबापाच्या पाया पडा. अलीकडचे पुढारी पाया पडण्याच्या लायकीचे नाही. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात.
लाडकी बहिणी योजनेतील लाभार्थी महिलांच्या कागदपत्रांची पडताळणी सुरू असून अनेक जिल्ह्यातील लाभार्थी महिलांची संख्या कमी होते. याच पडताळणीमध्ये पुण्यातून मोठी अपडेट समोर आले. पुण्यातील 16,000 लाडक्या बहिणींचे आधार क्रमांक जुळत नसल्याची माहिती समोर आली. पानिपत ही मराठ्यांच्या पराभवाची नाही तर शौर्याची लढाई आहे. पानिपतच्या लढाईमध्ये पराभव झाल्याचं शल्य मनात असेल, पण तिथे आमचा पराभव झाला असं आम्ही मानत नाही. पानिपतमधून ऊर्जा घेऊनच महादजी शिंदे यांनी नंतर दिल्ली जिंकली. छत्रपती शिवरायांचा भगवा देशात फडकावला. या देशासाठी मराठे लढले, म्हणूनच त्या ठिकाणी शौर्याचं स्मारक तयार झालं पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं मंगळवारी सांगितलं. वित्त विधेयक लोकसभेत 2025 मंजूर झाले. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सुधारित वित्त विधेयक 2025 सादर केलं. या सुधारणांमध्ये ऑनलाईन जाहिरातींवरील 6% डिजिटल कर रद्द करणं समाविष्ट आहे. याशिवाय इतर 34 दुरुस्त्या समाविष्ट आहेत. आता हे विधेयक राज्यसभेत सादर केलं जाणार आहे. S&P ग्लोबल रेटिंग्सनं पुढील आर्थिक वर्ष 2025-26 साठी भारताच्या GDP वाढीचा अंदाज 6.7% वरून कमी करून 6.5% केलाय. कारण त्यांना आशिया प्रशांत क्षेत्रातील अर्थव्यवस्थांवर अमेरिकेच्या वाढत्या शुल्कामुळे आणि जागतिकीकरणामुळे दबाव वाढण्याची अपेक्षा आहे. भारतातील स्टार्टअप कंपन्यांनी वर्ष 2025च्या पहिल्या तिमाहीमध्ये $2.5 अब्ज निधी उभा केलाय. आदल्या तिमाहीच्या तुलनेमध्ये ही रक्कम 13.64% तर आदल्या वर्षाच्या तुलनेत 8.7% जास्त आहे. या यशाबरोबर भारत हा अमेरिका आणि ब्रिटननंतर सर्वाधिक निधी प्राप्त करणारा तिसरा मोठा देश ठरलाय. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात चिरा खाणीमध्ये काम करण्यासाठी उत्तर प्रदेश येथील कामगार मागवले जातात. मात्र त्यांना योग्य मोबदला दिला जात नाही आणि त्यामुळे समस्येच्या विळख्यात सापडलेल्या कामगारांनी तहसील कार्यालयावर ठिय्या आंदोलन केलं. सांगलीच्या वाळवामध्ये गांजा विक्रीसाठी आलेल्या तिघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. तिघांकडून 8 लाख किमतीचा 28 किलो गांजा जप्त करण्यात आलाय. तर या गांजाचे हैदराबाद कनेक्शन आढळलेलं आहे. यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. ऐतिहासिक पन्हाळा किल्ल्यावरील शिवस्मारकाच्या उभारणीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 10 कोटींचा निधी मंजूर केलेला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील आमदारांची आणि शिवप्रेमींची ही मागणी मान्य करत शिवस्मारकाच्या कामासाठी तात्काळ या निधीला मंजुरी दिली. याबाबतचा शासन निर्णय तात्काळ काढण्यात येऊन तो आमदारांना सुपूर्द करण्यात आला. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत खासगी विकासकांना भागीदारी प्रकल्प सुरू होण्यापूर्वीच ॲडव्हान्समध्ये 50 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आल्याचा अहवाल म्हाडाकडून प्राप्त झालाय. गृहनिर्माणचे मुख्य सचिवांकडून छाननी सुरू असून त्याच्या अभिप्रायानंतर जबाबदारी निश्चित करून दोषींवर कारवाई करण्यात येईल असं पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेमध्ये सांगितलं. मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटाला पर्यायी असलेल्या दोन्ही बोगद्यातून गळती सुरू आहे. 1.5 वर्षांपूर्वी सुरू झालेल्या एका बोगद्यातील गळती थोपवण्याचा राष्ट्रीय महामार्गाचा प्रयत्न फोल ठरला असून नुकताच सुरू झालेल्या दुसऱ्या बोगद्यातून देखील पाण्याची गळती सुरूच आहे. मिरजेपाठोपाठ सांगली शहराला देखील अवकाळी पावसानं झोडपून काढलंय. वादळी वारा आणि पडलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा देखील खंडित झाला होता. तर या पडलेल्या अवकाळी पावसामुळे शहरातील जनजीवन आणि आठवडे बाजारांवर परिणाम झालाय. पुणे दांडेकर पूल येथे जलवाहिनी फुटल्यानंतर मंगळवारी पाणीपुरवठा विस्कळीत होता. संध्याकाळनंतर काम पूर्ण झाल्यानंतर रात्री उशिरा शिवाजीनगर आणि सदाशिवपेठ परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत होईल. तर नागरिकांच्या सोयीसाठी जास्त वेळ पाणी सोडलं जाईल असं पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. ऐन रमजानमध्ये सुकामेव्यातील काही पदार्थांचे दर दुपटीनं वाढलेले आहेत. वाढलेल्या महागाईनं शिरखुर्माचा गोडवा कडवटलाय. बाजारातील खरेदी विक्रीवर देखील त्याचा परिणाम झालाय. यंदाच्या गुळ हंगामाच्या शेवटी गुळाला चांगला दर मिळत असल्याचं चित्र गुळ कोल्हापूर बाजारात आहे. गेल्या 15 दिवसांपासून येथील बाजार समितीचा गुळ बाजार तेजीच्या दरात स्थिर आहे. गुळाचा दर 4,200 ते 4,500 रुपये प्रति क्विंटल इतका आहे. सांगलीच्या पलूस येथे एका शेतकऱ्याच्या 1 एकर शेतावरील मिरची पिकावर ताणनाशक फवारण्यात आल्याचा प्रकार घडलाय. यामुळे शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. सविस्तर बातमी पाहूयात. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सभागृहात बोलताना अनिल परब यांनी सडकून टीका केली.
सध्या एक नेपाळी अंगावर शाल घेऊन राज्यात फिरतोय आणि हिंदू धर्म मीच वाचवणार असं सांगतो. ही टीका करताना त्यांनी कुणाचंही नाव घेतलं नाही. त्यामुळे टीका करताना परबांचा रोख नेमका कुणाकडे होता यावरून विविध चर्चा रंगल्यात. पाहूयात. माझ्या इकडे एक सोसायटीमध्ये एक नेपाळी वॉचमॅन आहे. अख्खा रात्र ओरडत असतो, जागते रहो, आणि त्याला असं वाटतं की त्याच्यामुळे आम्ही सगळे सुरक्षित आहोत. तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय आणि त्याला असं वाटतं त्याच्यामुळे हिंदू धर्म टिकलाय. त्याचा असा समज झालाय. हल्ली काय शाल बिल घेऊन अशी म्हणजे समज झालाय. अरे त्यांच्या जीवावर नाही, हिंदू धर्म सांभाळायला आम्ही समर्थ आहोत. आमच्यात तेवढी ताकद आहे हिंदू धर्म सांभाळायची. पुन्हा एकदा सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या. कोल्हापूर विमानतळ धावपट्टी विस्तारीकरण रखडणार आहे. विस्तारीकरण क्षेत्रामध्ये असलेल्या कोल्हापूर हुपरी रस्त्याचा प्रश्न निर्माण झाल्यानं या रस्त्याखेरीज संपादित क्षेत्र ताब्यात घेण्यास विमानतळ प्राधिकरणानं नकार दिलाय. त्यामुळे कोल्हापूरची हवाई वाहतूक विस्तारण्याचे स्वप्न 2026 नंतरच सत्यात उतरेल अशी चिन्ह आहेत. केंद्रीय मोटार वाहन नियम 1989च्या तरतुदीनुसार जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नंबर प्लेट बसवणं बंधनकारक आहे. ही नंबर प्लेट लावण्यासाठीचे महाराष्ट्रातील शुल्क इतर राज्यांच्या तुलनेमध्ये कमी आहे. या शुल्कामध्ये विसंगती असल्याचे आरोप होत आहेत. तरी सर्व पुरावे तपासून घेऊन योग्य ती चौकशी केली जाईल. तथापि शुल्कामध्ये बदल होणार नसल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलंय.